मित्रांनो नमस्कार, मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनल मध्ये। या व्हिडिओ मधून बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून 1 मार्च 2026 पासून एसटीचा जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर एनसीएमसी कार्ड हे आवश्यक असेल तरच आपल्याला एसटीचा प्रवास करता येईल, म्हणजेच एसटीतून जे आपल्याला सवलती मिळतात त्यांचा लाभ हा मिळणार आहे। अशा बऱ्याच साऱ्या बातम्या आपण ऐकलेल्या असतील। त्या संदर्भातलं तथ्य काय आणि त्या संदर्भातच एसटी प्रशासनाने काही असं परिपत्रक काढलंय की आपल्याला 1 मार्च 2026 पासून एनसीएमसी कार्ड हे आवश्यक आहे। याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच स्वतः राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईकच यांनी एक परिपत्रक काढून एक माहिती दिलेली आहे। त्या माहितीच्या आधारे आपल्याला 1 मार्च 2026 पासून एसटीचा प्रवास जर करायचा असेल तर एनसीएमसी कार्ड आवश्यक आहे का याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती त्या परिपत्रकामधून देण्यात आलेली आहे। तेव्हा त्या परिपत्रकाच्या आधारे आपल्याला कोणती माहिती देण्यात आलेली त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत। त्याआधी जर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवत राहा। चला आपण सुरुवातीला बघूया एनसीएमसी कार्ड म्हणजे काय। राज्य परिवहन महामंडळाने नुकतेच जाहीर केलेले आहे की इथून पुढे म्हणजेच येणाऱ्या काही दिवसात ज्या प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड असेल अशाच प्रवाशांना एसटी महामंडळाद्वारे दिल्या जाणाऱ्या सवलतीचा लाभ हा मिळणार आहे। 65 वर्षांपुढील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 50% सवलती दिली जाते। त्यानंतर 75 वर्षाच्या पुढील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तिकीट प्रवासाची 100% सवलत ही दिली जाते। त्यानंतर महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना जवळपास एसटी बस मध्ये प्रवासासाठी 50% पर्यंत सवलत ही दिली जाते। तसेच दिव्यांग बांधवांसाठी एसटीत 75% पर्यंत सवलत ही दिली जाते। याच सारख्या भरपूर प्रकारच्या सवलती या एसटी महामंडळाद्वारे दिल्या जातात। विद्यार्थ्यांसाठी सवलत दिली जाते। त्यानंतर वेगवेगळे पुरस्कार जे आहेत त्यांच्यासाठी सवलत दिली जाते, म्हणजे जसे की स्वातंत्र्य सैनिक वगैरे। तर या प्रकारच्या भरपूर साऱ्या सवलती दिल्या जातात आणि या सवलतींचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला एनसीएमसी कार्ड हे आवश्यक असेल तरच आपण या सवलतींचा लाभ घेऊ शकतो। नुकतंच आपण यामागे 23 जानेवारी 2026 पासून एनसीएमसी कार्डचं रजिस्ट्रेशन ची सुरुवात ही झालेली आहे। प्रत्येक स्टँडवर म्हणजेच तालुका लेवलच्या स्टँडवर किंवा जे मोठं एखादं स्टँड असेल त्या ठिकाणी आपल्याला एनसीएमसी कार्डचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे किंवा त्या स्टँड वरूनच आपल्याला एनसीएमसी कार्डचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते कार्ड आपल्याला 30 दिवसानंतर हे आपल्या हातात येणार आहे। तर मग अशा परिस्थितीत आताच त्याची सुरुवात झालेली आहे आणि 30 दिवसानंतर ते कार्ड आपल्या हातात येणार आहे। तर मग आपल्याला 1 मार्च 2026 पासून एनसीएमसी कार्ड हे अनिवार्य कसं काय याच्या संदर्भातलं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाच्या आधारावरच आपण संपूर्ण माहिती बघूया। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी आलेलं जे परिपत्रक आहे ते बघूया। त्यात एसटीच्या एनसीएमसी कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद संदर्भातलं हे परिपत्रक आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ही माहिती आहे। आठवड्यात 1 लाखाचा टप्पा पार, म्हणजे जवळपास एका आठवड्यातच 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी एनसीएमसी कार्डसाठी रजिस्ट्रेशन हे केलेले आहे। ते परिपत्रकाची संपूर्ण माहिती आपण बघूया। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेच डिजिटल सेवांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे एनसीएमसी स्मार्ट कार्ड उपक्रम होय। सवलत धारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। ही संख्या केवळ एक आकडा नसून एसटीच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाऱ्या प्रवासांची ठोस साक्ष आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे। केवळ आठवड्याभरात या उपक्रमाअंतर्गत एकूण 1,21,000 प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे। यात महिला सन्मान योजना लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून तब्बल 37,927 महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे। त्याचप्रमाणे अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 34,948 ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून डिजिटल प्रवासाच्या नव्या पर्वाचे स्वागत केले आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक 24,927 आणि इतर प्रवासी 2,219 अशा विविध घटकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे। एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नसून प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ,
सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे. रोख व्यवहारांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे या नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. NCMC कार्डची सक्ती नाही, ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. सध्या तरी आपल्याला NCMC कार्ड संदर्भात सक्ती केलेली नाही. याच्या संदर्भातलीच माहिती राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. यात काय म्हटलंय ते आपण बघूया. 1 मार्च पासून NCMC स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. तथापि जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे. भविष्यात NCMC स्मार्ट कार्डमुळे सवलतधारक प्रवाशांना तिकीट खरेदी अधिक सुलभ होणार असून भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एसटी महामंडळाने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत असून प्रवाशांच्या विश्वासाच्या बळावर हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेले आहे. तर अतिशय महत्त्वाची बातमी याच्यातून देण्यात आलेली आहे की 1 मार्च पासून जी NCMC कार्डची सक्ती करण्यात येत होती, अशा या समाज माध्यमांद्वारे अफवा पसरवल्या जात होत्या. या परिपत्रकामुळे त्यांना पूर्णपणे ब्रेक लागलेला आहे. यात परिवहन मंत्री साहेबांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे की जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची नोंदणी होत नाही तोपर्यंत NCMC कार्ड हे अनिवार्य केले जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती या परिपत्रकातून देण्यात आलेली. तेव्हा NCMC कार्ड संदर्भात दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी आलेलं जे अतिशय महत्वाचं परिपत्रक, त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे. म्हणजेच अगदी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अगदी पूर्वीप्रमाणेच जे अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, त्यानंतर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्यासाठी आधार कार्डच ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्याचबरोबर महिला भगिनींसाठी सुद्धा 50% सवलत ही दिली जाणार आहे आणि अपंग बांधवांसाठी सुद्धा 75% सवलत ही दिली जाणार आहे. अगदी परिवहन मंत्री साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत 80% प्रवासी बांधवांची म्हणजे जे सवलतधारी प्रवासी बांधव आहेत त्यांची नोंदणी होत नाही तोपर्यंत NCMC कार्ड हे अनिवार्य केलं जाणार नाही. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी GTS मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही आपल्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.